नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आता राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर खूप वाढत जाणार आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हा राज्यात आगमन करणार असून पावसाळ्यासारखा पाऊस अक्षरशः राज्यामध्ये आता धुमाकूळ घालणार आहे. होय, तुम्ही योग्य तीच माहिती ऐकत आहात, कारण आता मोठे बदल सर्वच मॉडेलने आता दाखवलेले असून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यामध्ये IMD मॉडेल असेल, तसेच काही GFS मॉडेल देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. IMD GFS मॉडेल स्कायमेटचे देखील अंदाज पाहायला मिळत आहेत. त्या अंदाजानुसार देखील आता पाऊस तर काही तारखेला चांगला पाहायला मिळणार आहे. मात्र जर विचार केला तर आता काही जागतिक हवामान मॉडेल देखील पाहायला मिळत आहेत. त्यांच्या अंदाजानुसार देखील आता राज्यामध्ये चांगला पाऊस पडण्याचा अंदाज एक मॉडेलच्या आधारित पाहायला मिळत आहे. तसेच ECMWF मॉडेलनुसार देखील आता राज्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. आता सर्व काही मॉडेल बाबत आपण पाहणारच आहोत. राज्यात आता मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी ही लागणार आहे. बहुतांश जिल्ह्याला पाऊस आता झोडपून काढणार आहे. 6 दिवस पाऊस आता जे आहे ते झोडपणार आहे. सलग आता कोणत्या तारखेपासून पाऊस सुरू होत आहे, तसेच आता आज कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील, सर्व काही माहिती पाहायला मिळणार आहे. त्याकरिता 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब करत नाहीत. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. जे पण चॅनलला सबस्क्राईब करतील, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकतील, त्यांना त्यांच्या जिल्ह्याचा अंदाज सर्वात आधी रोजची रोज पाहायला मिळेल. तर सबस्क्राईब करा व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये आम्हाला कळवा. तर चला पाहूयात आता अंदाज. तर बघू शकता आता वाऱ्यांचा वेग जे आहे ते महाराष्ट्रात मागच्या 2 दिवसात चांगला जोरात पाहायला मिळत होता. मात्र वाऱ्यांचा प्रभाव थोडासा काही भागासाठी आता कमी झालेला आहे. एकंदरीत सध्याची स्थिती पाहता राज्यामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा अंदाज आता बहुतांश मॉडेलने वर्तवलेला आहे. मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी ही राज्यामध्ये आता लागणार आहे. एकंदरीत जर चित्र पाहायला गेलं तर आता मेघगर्जनेसह हा पाऊस येत आहे. बहुतांश भागामध्ये या पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर चला आता कोणत्या जिल्ह्यात अधिक पाऊस पाहायला मिळेल ते अंदाज आपण पाहूया. आता यामध्ये जर विचार केला तर पहिला जिल्हा आहे नाशिक. नाशिक या ठिकाणी आजच पावसाला चांगली तुफान सुरुवात होणार आहे. नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर आता नाशिक जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह तुफान पावसाची हजेरी लागतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे. यामध्ये नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, जळगावच्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पुढच्या काही तासात हजेरी लावणार आहे. जोरदार पाऊस राहणार आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण पुढील 5 ते 6 दिवसाचा अंदाज देणार आहोत. पुढचे काय असे दिवस आहेत की त्यामध्ये महाराष्ट्रात खूप जोरदार पाऊस आता पाहायला मिळणार आहे. याच आठवड्यात चांगली पावसाची शक्यता आता वाढत जाणार तर आहेच. तसेच आता नाशिक जिल्हा असेल, मालेगाव असेल, मेघगर्जनेसह पाऊस राहील. पुढच्या काही तासात गारपिटीची शक्यता आहे, त्यामुळे सतर्क राहा. तसेच छत्रपती संभाजीनगरसाठी देखील अलर्ट आहे. अहिल्यादेवी नगर, मुंबईसाठी देखील अलर्ट आहे. तसेच इकडे जर विचार केला तर आता उत्तरेकडील काही छत्रपती संभाजीनगरचे भाग असतील, सिल्लोडचा, जालन्याकडील काही भाग असेल, याही ठिकाणी अलर्ट आहे. सतर्क राहा, विजांसह पाऊस राहील. तर चला, ही झाली आजची परिस्थिती. तर आता आजपासून पुढचे 6 दिवस कोणत्या भागात मुसळधार पाऊस आहे, कोणत्या भागात जोरदार पाऊस आहे ते आपण सविस्तर पाहूयात. तर शेतकरी बघू शकता, आता शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा अंदाज आपल्याकडे आलेला आहे. अजून बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देखील आपण देणार आहोत. सबस्क्राईब केलं की काय होतं तर रोजची रोज महत्त्वपूर्ण अंदाज तुम्हाला पाहायला मिळत असतात. आता जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये पावसाला तुफान सुरुवात होणार आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर, मालेगाव या भागात जोरदार पाऊस आता येत्या 48 तासात सक्रिय होणार असून विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर याही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस येत्या 48 तासामध्ये आगमन करणार आहे. तुफान पाऊस राहणार आहे. यामध्ये अकलूज आहे, सोलापूर आहे, या भागात देखील जोरदार हजेरी लागणार आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील. सातारा, पुणेच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील. लातूर, सोलापूर पर्यंत अक्षरशः पावसाचा जोर येत्या 48 तासामध्ये खूप वाढणार आहे. त्यामुळे शेतीची थोडीफार जी काही कामे असतील ती 2 ते 3 दिवसात उरका, कारण पुढचे 5 ते 6 दिवस मुबलक असा पाऊस पाहायला मिळणार आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. पाऊस मात्र तुरळक ठिकाणी होईल, मात्र चांगला पाऊस होईल. धो पाऊस होणार आहे, म्हणजे शेतामध्ये पाणी साचेल अशा प्रकारचे पाऊस देखील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता कोणत्या जिल्ह्यात आपण नावे सांगत चाललेलो आहोत, व्हिडिओ फक्त बघत चला. तसेच इकडे बघू शकता छत्रपती संभाजीनगर, कन्नड, जालना याही ठिकाणी येत्या 48 तासात पाऊस वाढणार आहे. वैजापूर, मनमाड, नाशिकच्या भागात पाऊस वाढणार आहे. तसेच धुळेच्या भागात पाऊस सक्रिय होणार आहे. चिखली, लोणार, वाशिम जिल्ह्यात देखील पाऊस येणार आहे. तसेच जालना जिल्ह्यात पाऊस येणार आहे. सेलूमध्ये येणार आहे. माजलगाव तालुक्यात पावसाची हजेरी लागणार आहे. तसेच इकडे केज असेल, परळी असेल, अहमदपूर असेल याही ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागेल. विजांसह जोरदार पाऊस या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विजांसह जोरदार अशा पावसाची शक्यता या भागात आपल्याला मॉडेलच्या अनुसार पाहायला मिळणार
मिळणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढे होईल तेवढे सतर्क देखील राहणे गरजेचे आहे. करमाळा, बार्शी, तुळजापूरच्या भागात, पेठ, इंदापूर, बारामतीच्या भागात येत्या 48 तासात पाऊस राहील. पंढरपूर, वडोज, विटा या भागात देखील चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे. आता हा अंदाज झाला दिनांक 11 तारखेचा. आता 12 तारखेला खूप पाऊस वाढणार आहे. 12, 13, 14 व 15 तारखेला एक महत्त्वाचा अंदाज आहे. आता लक्ष देऊन बघा. 16 तारखेपर्यंत आपण अंदाज पाहूया. तर यामध्ये विचार जर केलं तर नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या भागात देखील तुफान पावसाची हजेरी लागणार आहे. नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक, वैजापूर विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील. यामध्ये नाशिक, वैजापूरमध्ये गारपिटीची शक्यता देखील राहणार आहे. मनमाड, मालेगाव, कन्नडच्या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह तुफान स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे. सतर्क राहा. सिल्वासा तसेच डहाणूचा भाग असेल, पालघर, वाडाचा भाग असेल, या भागात देखील आपल्याला विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह तुफान अशी पावसाची हजेरी लागतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे. मेघगर्जनेसह तुफान पाऊस आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळू शकतो, त्यामुळे सतर्क राहा, कारण जोरदार स्वरूपाची देखील पावसाची हजेरी काही भागात लागू शकते. तसेच इकडे श्रीरामपूर असेल, अहिल्यादेवी नगरचा काही भाग असेल, बीड, केज, माजलगावचे काही भाग असतील, या भागात देखील विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता आहे. या भागात पाऊस चांगला राहील. तसेच जुन्नर, खेडच्या भागात पाऊस राहणार आहे. नांदेडच्या भागात पाऊस राहणार आहे. हिंगोलीच्या भागात देखील मेघगर्जनेसह पाऊस 12 तारखेला येत आहे. धो आगमन पावसाचं राज्यात पाहायला मिळणार आहे. मुसळधार स्वरूपाची पावसाची हजेरी अक्षरशः महाराष्ट्रातील बहुतांश भागात लागणार आहे. तुरळक नाही तर बहुतांश भागात ही हजेरी दिनांक 12 तारखेला लागतानाचं चित्र हे आपल्याला पाहायला मिळेल. तसेच इकडे सातारा, पुणे, अकलूज, सोलापूर भागामध्ये देखील विजांसह पाऊस राहील. लातूर भागात विजांसह पाऊस राहील. अहिल्यादेवी नगरच्या भागात मुंबईपर्यंत पाऊस राहील. नांदेड जिल्ह्यात देखील चांगली हजेरी लागणार आहे. नांदेड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे. बीड, धाराशिव, नांदेडच्या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिनांक 12 तारखेला तुरळक ठिकाणी सुरू होणार आहे. दिनांक 13 तारखेला पाहूयात. आता दिनांक 13 तारखेला अजून पावसाचा जोर हा खूपच वाढतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरी ह्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता बघू शकता, तुम्हाला अंदाजामध्ये ते ओळखूच येत असेल की अरबी समुद्रामध्ये देखील कशा प्रकारे वातावरण हे नंतर वाढत जात आहे. बघू शकता, आता तुम्हाला 24 तासाची परिस्थिती अशी मॉडेलमध्ये दिसत आहे. इकडे एकदा मॉडेलकडे लक्ष द्या. तसेच 2 दिवसानंतर देखील अशी परिस्थिती वाढणार आहे. 4 दिवस व 8 दिवस, पुढील 8 दिवसाचा विचार केला तर खूपच तीव्र स्वरूपाचं वातावरण हे राज्यात राहणार आहे. तुम्हाला अंदाज व्यवस्थितपणे समजत आहे का नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुमच्या जिल्ह्याचा अंदाज जर सांगण्यात आलेला नसेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा. पुढील व्हिडिओमध्ये देखील नक्कीच अंदाज देणार आहोत. तर चला आता पुढचे जिल्ह्यांचा अंदाज पाहूयात. कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर इकडे बघू शकता, सोलापूर जिल्ह्याला हाय अलर्ट राहील. सोलापूर जिल्ह्यात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला यावेळेस पाहायला मिळणार आहे. तुफान पावसाची शक्यता आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पाहायला मिळणार आहे, त्यामुळे सतर्क राहा. सोलापूर, नांदेडचा भाग असेल, नाशिक, मराठवाडा पूर्ण पाऊस हा कव्हर करणार आहे. पूर्ण मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागेल असा एक अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे. मॉडेलनुसार असा अंदाज सध्या स्थितीला आपल्याला दिसून येत आहे. तसेच इकडे नाशिक आहे. नाशिकच्या भागामध्ये, वैजापूरच्या भागामध्ये देखील छत्रपती संभाजीनगरपर्यंत जोरदार पाऊस राहणार आहे. श्रीरामपूर, इगतपुरी, पैठण, जालन्याच्या भागात देखील मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिल्लोडच्या भागात देखील हा पाऊस राहील. सिल्वासा, वाडाच्या भागात देखील हा पाऊस राहील. मेघगर्जनेसह पाऊस हा राज्यामध्ये हजेरी लावत आहे, त्यामुळे लक्ष द्या, सतर्क राहा, कारण विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला राज्यातील बहुतांश भागात दिसून येणार आहे. राज्यातील बहुतांश भागात ही पावसाची हजेरी लागणार आहे. तसेच इकडे पैठणच्या भागात, सेलूच्या भागात देखील, श्रीरामपूर, जुन्नरच्या भागात देखील विजांसह पाऊस राहणार आहे. सतर्क राहा. मेघगर्जनेसह पावसाची हजेरी लागणार आहे. दिनांक 14 तारखेला विदर्भापर्यंत पावसाळी वातावरण राहील. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता 15 तारखेला पावसाला पोषक वातावरण आहे. 16, 17 तारखेला देखील आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील अशा प्रकारचं वातावरण हे पाहायला मिळणार आहे. एकंदरीत सध्याची स्थिती जर पाहायला गेलं तर आता जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला जे आहे ती महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळू शकतो. महाराष्ट्रामध्ये तुफान स्वरूपाच्या पावसाची हजेरी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे जेवढं होईल तेवढे सतर्क राहा. विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी ही पावसाची पाहायला मिळणार आहे. दोन्ही समुद्रामध्ये पोषक असं पावसाळी वातावरण सक्रिय होणार आहे. अजून काय अंदाजामध्ये बदल झाले तर सविस्तर हवामानाचा व्हिडिओ आपण या चॅनलवरती नक्कीच देणार आहोत. तो व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवले की रोजची रोज हवामान अंदाज पाहायला मिळत असतो. व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. कमेंटमध्ये जिल्हा सांगा. धन्यवाद.